नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी 3 जानेवारी 2026 रोजी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना दीदी बोर्डीकर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून परभणीतील जनतेला शुभेच्छा दिल्या. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काल विविध प्रभागातील उमेदवाराच्या वतीनं अभिवादन. प्रभाग 8 मधील भाजपच्या उमेदवारांनी नागरिकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळा परिसरात खिचडी अन्नदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या अन्नदानाची सुरुवात सुद्धा पालकमंत्री मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांनी केली. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची आज जयंती आणि खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंच्याच कार्यामुळे आज माझ्यासारख्या ह्या राज्यातल्या ह्या देशातल्या लेकी या ठिकाणी कुठेतरी स्वतःचा स्वप्न पूर्ण करू शकत आहेत. आणि म्हणून ह्या राज्यामध्ये एकही लेक उच्च शिक्षण घेतल्याशिवाय राहू नये म्हणून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या राज्यातील सर्व मुलींचं शिक्षण उच्च शिक्षण मोफत करण्याचा निर्णय मागच्या 1 वर्षापासून लागू केलेला आहे. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंना खऱ्या अर्थाने मानवंदना या ठिकाणी देवेंद्रजींनी हा निर्णय घेऊन दिली असं मला वाटतं. आणि आज सर्वांना मी शुभेच्छा देते आणि सगळ्या लेकींनी त्यांची स्वतःची जी स्वप्न असतील ती पूर्ण करण्यासाठी सावित्री देवींच्या विचारांवरती काम करणारं सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आहे हेच मी या आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. विकास फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते हा विश्वास प्रत्येक मतदार बंधू भगिनींना आहे. म्हणून भरभरून असं तुम्ही बघितलं असणार राज्यामध्ये 250च्या वरती नगरपालिका होत्या आणि एकट्या भाजपच्या 70% नगरपालिका निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे विकास कोण करू शकतं तर भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करू शकतं हा विश्वास मतदार बंधू भगिनींना आहे. आणि विकास करण्यासाठीच आम्ही या ठिकाणी निवडणुका लढतो जिंकतो आणि लोकही विकास करून घेण्यासाठीच भारतीय जनता पार्टीला निवडून देते. त्यामुळे विकास हाच आमचा ध्यास. आज सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे. खरं म्हणजे स्त्रीला शिक्षण देण्यासाठी महिलांना शिक्षण देणाऱ्या ते आपल्यासाठी देवी आहे. ज्या काळामध्ये महिलांना शिक्षण नव्हतं अशा काळामध्ये महात्मा फुले यांनी व त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांनी मुलीसाठी भिडेवाड्यात पहिली मुलीची शाळा काढली आणि त्यांना एका मुस्लिम महिलेने साथ दिली, फातिमा बेगम. अशा प्रकारची शिक्षणाची चळवळ चालू करणारे आद्य दैवत सावित्रीबाई फुले यांना मी यावेळेस अभिवादन करतो. तसेच आज आपल्या महिला मंत्री म्हणून मेघना दीदी बोर्डीकर ह्यासुद्धा ह्याच सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाचे प्रतीक आहेत. आज आमच्या शेलू जिंतूर मतदारसंघाच्या ते आमदार आहेत परंतु परभणीच्या पालकमंत्री झालेत आणि त्यांचंसुद्धा कार्य चांगलं आहे. आणि म्हणून एखादी स्त्री एखाद्या कर्तव्यकार्यातून पुढे जाऊ शकते याचे अनेक उदाहरणं आपल्या देशामध्ये आहेत. यामध्ये देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि आमच्या सध्याच्या द्रौपदी मॅडम ह्यासुद्धा महिला आहेत. इतकंच नाही तर महिलांनी अनेक क्षेत्रामध्ये आपलं काम केलं आहे. हे सर्व फळ सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंना जातं. धन्यवाद. एका मिनिटात. आद्य शिक्षिका तथा देशाची जागतिक पातळीवर आद्य शिक्षिका म्हणून सावित्री माता यांचा उल्लेख होतो. कारण त्यांची आज या ठिकाणी जयंती आहे म्हणून आज मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचा सुद्धा सहभाग आहे. या दाम्पत्याचं महात्मा ज्योतिबा फुले असो की सावित्रीबाई फुले असो यांनी फार मोठी देणगी दिली. आपण या सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले या पुतळ्याचे साक्षीदार आहात. आपल्या समोर हा पुतळा झालेला आहे. आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे, काय सांगाल? आजच्या दिनी सर्व जनतेला माता सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि खरोखरच हे जो पुतळा शहरात बसला प्रताप भैया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तेव्हा आम्ही नगरसेवकी होतो आणि तेव्हापासून सगळं पुतळ्याची देखरेख वगैरे आम्ही करीत असतो. आणि खरोखरच स्त्रीचं काय महत्त्व आहे शिक्षणामध्ये हे सावित्रीबाई फुले यांनी दाखवून दिलं आहे. त्याचंच प्रतीक आज पालकमंत्री आत्ताच येऊन गेल्या मेघनाताई बोर्डीकर हे आहे. तरी सर्वांना माळी गल्ली परभणीकरते हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.